साईबाबांचे अद्भुत जीवन आणि शिकवण. अध्याय 13. अजून काही साई लीला. बरे झालेले आजार. भीमाजी पाटील, बाळ शिंपी, बापूसाहेब बुटी, आळंदीचे स्वामी, हरद्याचे दत्तोपंत. मोह म्हणजे माया, रहस्यमय शक्ती. बाबांचे शब्द नेहमी मोजके, खरोखरच अर्थ दडलेले, परिणामकारक, समतोल असत. ते नेहमी समाधानी असत आणि कशाची पर्वा करत नसत. ते म्हणत, मी एक फकीर आहे. मला घरदार, बायका, मुले नाहीत. सर्व काळजा बाजूला टाकून मी एकाच ठिकाणी राहतो. ही अटळ माया मला वेडावते. मी स्वतःला विसरतो, पण ती मला विसरू शकत नाही. मला गुरफटून टाकते. मोहमाया ही रहस्यमय शक्ती. या मायाजालाने श्रीहरी आणि ब्रह्माला सुद्धा छळले. मग माझ्यासारख्या गरीब फकीराचे काय बोलायचे? जे देवाचा आसरा घेतात त्यांना तो त्याच्या पकडीतून सोडवतो. या शब्दात मायेच्या शक्तीबद्दल त्यांनी उद्गार काढले. भगवान श्रीकृष्ण उद्धवाला भगवद्गीतेमध्ये म्हणाले की संत हे त्यांचे चालते बोलते रूप आहेत. बाबा त्यांच्या भक्तांच्या कल्याणासाठी म्हणतात, ज्यांचे अवगुण निघून गेले आहेत ते भाग्यवान होत. त्यांनी माझी पूजा करावी. जर ते सतत साई साई असे म्हणतील तर मी त्यांना 7 समुद्रापलीकडे नेईन. माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा आणि त्यांना त्याचे फळ मिळेल. माझ्या पूजेसाठी 8 पदरी किंवा 16 पदरी साहित्य लागत नाही. मी जिथे भक्ती आहे तिथे निवास करतो. आता जे स्वतःहून साईला शरण आले त्यांच्या कल्याणासाठी साईंनी काय केले ते पाहू. भीमाजी पाटील. भीमाजी पाटील हे पुणे जिल्ह्यातील जुन्नूर तालुक्यामधील नारायण गावी राहत होते. त्यांना 1909 पासून छातीचे जुनाट दुखणे होते, ज्याचे रूपांतर पुढे क्षयरोगात झाले. त्यांनी सर्व प्रकारच्या उपचार पद्धती केल्या, पण कशाचाही गुण आला नाही. त्यांचे सर्व धैर्य खचले. त्यांनी शेवटी देवाचा धावा केला. हे भगवान नारायणा, मला मदत कर. आपणा सर्वांना माहीतच आहे की जेव्हा सर्व परिस्थिती चांगली असते तेव्हा आपल्याला देवाचा विसर पडतो, पण संकटे आणि अडचणी आल्या की आपल्याला त्याची आठवण होते. तसेच भीमाजी पाटील यांचे देवाकडे मन वळले. त्याचे असे घडले की त्यांनी श्री नानासाहेब चांदोरकर या बाबांच्या परमभक्ताचा सल्ला घ्यायचे ठरवले. म्हणून त्यांनी त्यांना आजाराबद्दल सविस्तर पत्र लिहिले. त्याच्या उत्तरात श्री नानासाहेबांनी लिहिले की एकच उपाय आहे, तो म्हणजे बाबांच्या चरणांचा अवलंब करावा. नानासाहेबांच्या सल्ल्यावर अवलंबून राहून त्यांनी शिर्डीला जाण्यासाठी तयारी सुरू केली. शिर्डीला आल्यावर ते मशिदीत बाबांच्या पुढ्यात गेले. श्री नानासाहेब आणि श्याम तेव्हा हजर होते. बाबांनी सांगितले की रोग हा गतजन्माच्या वाईट कर्मांमुळे आहे आणि तो जाण्यास तयार नाही, अडथळा आणतो आहे. रोगी निराश होऊन कळवळून म्हणाला की तो असहाय्य आहे आणि आश्रय शोधायचा प्रयत्न करतो आहे. ही त्याची शेवटची आशा आहे आणि त्याने दयेसाठी प्रार्थना केली. बाबांचे हृदय विरघळले आणि ते म्हणाले, थांब, चिंता काढून टाक. तुझे भोग संपत आले आहेत. कोणी कितीही पीडित आणि त्रासलेला असला तरी जेव्हा तो मशिदीमध्ये पाऊल टाकतो तेव्हा तो आनंदाच्या वाटेवर असतो. येथील फकीर खूप दयाळू आहे आणि तो आजार बरा करेल आणि तुझे प्रेमाने आणि दयाळूपणे रक्षण करेल. रोगी दर 5 मिनिटाने उलटी करी, पण बाबांच्या उपस्थितीत एकही उलटी झाली नाही. बाबा तोंडातून जसे दयेचे शब्द काढत गेले, आजाराने पलटी खाल्ली. बाबांनी त्याला भीमाबाईच्या घरी राहावयास सांगितले. जागा सोयीस्कर नव्हती, पण बाबांची आज्ञा होती ती पाळावीच लागली. तेथे तो राहत असताना बाबांनी त्याला 2 स्वप्नातून बरे केले. पहिल्या स्वप्नात तो छोटा मुलगा असतो व कविता पाठ न केल्याबद्दल त्याचे वर्गशिक्षक त्याला बेदम चोपतात आणि त्याच्या वेदना त्याला होत असतात. दुसऱ्या स्वप्नात कोणीतरी त्याच्या छातीवर दगड लाटण्यासारखा खालीवर फिरवत होता, त्यामुळे त्याला तीव्र वेदना होत होत्या. त्या स्वप्नातील वेदनांनी तो बरा झाला आणि घरी परत गेला. बाबांनी केलेल्या उपकारांची कृतज्ञता म्हणून वरचेवर तो शिर्डीला बाबांना नमस्कार करण्यास येई. बाबा भक्तांकडून कशाचीही अपेक्षा करत नसत, पण आठवण, अढळ विश्वास आणि श्रद्धा त्यांना हवी असे. महाराष्ट्रातील लोक सत्यनारायण पूजा 15 दिवसांनी किंवा महिन्यांनी करतात.
पण या भीमाजी पाटलाने गावाकडे गेल्यावर आपल्या घरी नवीन प्रकारची श्री सत्यव्रत पूजा सत्यनारायण पूजेच्या ऐवजी सुरू केली. बाळा गणपत शिंपी. बाबांचा दुसरा भक्त बाळा गणपत शिंपी, त्याला प्राणघातक मलेरिया झाला. त्याने सर्व प्रकारचे काढे घेतले, पण काही उपयोग झाला नाही. ताप जरासुद्धा कमी झाला नाही. म्हणून त्याने बाबांकडे धाव घेतली आणि बाबांच्या पायावर डोके ठेवून बरे करण्यास सांगितले. बाबांनी त्याला अनोखा उपाय सांगितला. त्यात असे होते की लक्ष्मीच्या देवळासमोर एका काळ्या कुत्र्याला दही भाताचा घास द्यावयाचा. बाळाला समजले नाही हा उपाय प्रत्यक्षात कसा आणायचा, पण जसा तो घरी गेला तर त्याला दही भात ठेवलेला आढळला. एकत्र कालवल्यावर ते घेऊन तो लक्ष्मीच्या देवळापाशी आला. तेव्हा त्याला एक काळा कुत्रा शेपटी हलवत उभा असलेला दिसला. त्याने तो दहीभात त्याच्या पुढे ठेवला. त्या कुत्र्याने तो खाल्ला आणि अजब गोष्ट म्हणजे बाळाचा मलेरिया पळाला. बापूसाहेब बुटी. श्रीयुत बापूसाहेब बुटींना एकदा जुलाब आणि उलट्या होत होत्या. त्यांचे कपाट औषधांनी भरले होते, पण कशाचाही उपयोग होत नव्हता. बापूसाहेब बुटी अशक्त होऊ लागले, म्हणून ते बाबांच्या दर्शनासाठी मशिदीमध्ये जाऊ शकत नव्हते. बाबांनी त्यांना बोलावणे पाठवले. त्यांना आपल्यासमोर बसून घेतले आणि म्हणाले, आता काळजी घे, तुला आता शौचाला होणार नाही. तर्जनीने दाखवत म्हणाले, उलट्या सुद्धा थांबल्या पाहिजेत. आता बाबांच्या शब्दातील शक्ती पहा. दोन्ही आजार बरे झाले व बुटींना बरे वाटू लागले. दुसऱ्या एका प्रसंगाच्या वेळी त्यांना कॉलरा झाला होता आणि प्रचंड तहान लागत होती. डॉक्टर पिल्लाई यांनी सर्व प्रकारचे उपाय केले, पण त्यांना आराम पडत नव्हता. काय पिऊ म्हणजे माझी ही तहान क्षमेल आणि माझा आजार बरा होईल, असा सल्ला घेण्यासाठी ते बाबांकडे गेले. बाबांनी त्यांना बदाम, अक्रोड, पिस्ते हे साखर घातलेल्या दुधात यांचा काढा पिण्यास सांगितला. हे तर विकोपाला नेणारे प्राणघातक असे आहे, असे कोणीही डॉक्टर किंवा वैद्य म्हणाला असता. पण बाबांच्या आज्ञेचे पालन झाले. काढा घेतला आणि अजब गोष्ट घडली म्हणजे आजार बरा झाला. आळंदीचे स्वामी. आळंदीचे स्वामी बाबांचे दर्शन घेण्याच्या इच्छेने शिर्डीला आले. त्यांच्या कानात तीव्र वेदना सुरू झाल्याने झोप लागत नव्हती. त्यासाठी त्यांच्या कानाची शस्त्रक्रिया करून पण उपयोग झाला नाही. त्यांच्या वेदना पण खूप होत्या, पण त्यांना काय करावे ते कळत नव्हते. ते परत येत असताना ते बाबांचा निरोप घेण्यासाठी आले. तेव्हा श्यामने बाबांना विनंती केली की या स्वामींच्या कानाच्या वेदनेसाठी काहीतरी करा. बाबा समजूत काढण्याच्या सुरात म्हणाले, अल्लाह अच्छा करेगा. नंतर स्वामी पुण्याला परत आले आणि आठवड्याने शिर्डीला पत्र टाकले की आता त्यांच्या कानाला सूज आहे, पण वेदना कमी झाल्या. सूज कमी होण्यासाठी ते मुंबईला शस्त्रक्रिया करण्यासाठी गेले, पण सर्जनने तपासल्यावर सांगितले शस्त्रक्रियेची गरज नाही. असा आश्चर्यजनक आणि शक्तिशाली बाबांच्या शब्दाचा परिणाम होता. काका महाजनी. असेच दुसरे भक्त काका महाजनींना एकदा अतिसार झाला. बाबांच्या सेवेमध्ये खंड पडायला नको म्हणून त्यांनी पाण्याचा लोटा मशिदीच्या कोपऱ्यात ठेवला, म्हणजे त्यांना शौचाला लागले की लगेच जाता येईल. बाबा आपला आजार स्वतःहून बरा करतील हा हेतू मनात ठेवून काकांनी बाबांना आपल्या आजाराबद्दल काही सांगितले नाही, पण बाबांना ते सर्व माहिती होते. बाबांनी मशिदीपुढे फरशा घालण्याची परवानगी दिली. जेव्हा खरोखरच काम चालू झाले तेव्हा बाबा खूप चिडले आणि मोठ्याने ओरडू लागले. सगळेजण पळाले आणि काका सुद्धा पळण्याच्या बेतात होते, पण बाबांनी त्यांना पकडले आणि त्यांच्या समोर बसवले. त्या गोंधळात कोणाची तरी शेंगदाण्याची पुरचुंडी तेथे राहिली. बाबांनी त्यातील मुठभर शेंगदाणे घेतले आणि हातावर चोळले आणि साले फुंकून ते काकांना खावयास दिले. शेंगदाणे स्वच्छ करून काकांना खावयास देणे आणि एकीकडे रागावणे एकाच वेळी चालू होते. त्यातील काही शेंगा त्यांनीही खाल्ल्या. त्यांना तहान लागली असेल असे समजून खाऊन झाल्यावर बाबांनी त्यांना पाणी पिण्यास सांगितले. काकांनी घडाभर पाणी आणले. बाबा त्यातील प्यायले आणि काकांना पण प्यायला लावले. आता बाबांनी जाहीर केले, आता तुझा अतिसार थांबला आहे आणि तू फरशा बसवण्याच्या कामावर हजर होऊ शकतोस. त्यावेळेपर्यंत पळून गेलेली मंडळी परत आली आणि काम सुरू झाले. काकांचे शौच थांबल्यामुळे ते सुद्धा त्यांना सामील झाले. अतिसारावर शेंगदाणे हे औषध आहे का?
चालू वैद्यकीय शास्त्राचे मत असे की शेंगदाणे हे रोग बरे न करता वाढवू शकतात. खरे औषध इतर वेळेप्रमाणे यावेळीही बाबांचे शब्द होते. हरद्याचे दत्तोपंत. हरद्याचे दत्तोपंत यांना 14 वर्षे पोटदुखी होती. कुठल्याही उपायांनी त्यांना आराम पडत नव्हता. नुसत्या कटाक्षाने रोग बरे होतात अशी बाबांची प्रसिद्धी ऐकून ते जणू धावतच शिर्डीला आले आणि बाबांच्या पायावर डोके ठेवले. बाबांनी त्यांच्याकडे पाहिले आणि त्यांना आशीर्वाद दिला. जेव्हा बाबांनी त्यांचा हात डोक्यावर ठेवला आणि उदी आशीर्वादाबरोबर दिली, त्यांना खूप आराम पडला आणि परत त्या आजाराचा त्यांना कधी त्रास झाला नाही. या अध्यायाच्या शेवटी 3 तळटीपा आहेत. माधवराव देशपांडे यांना मूळ व्याधीचा त्रास होता. बाबांनी त्यांना सोनामुखीचा काढा दिला. त्यांना तो उपयोगी पडला. त्यानंतर 2 वर्षांनी परत त्रास होऊ लागला. तेव्हा त्यांनी तोच काढा बाबांचा सल्ला न घेता घेतला. परिणाम असा की आजार बळावला, पण नंतर बाबांच्या कृपेमुळे बरे वाटले. काका महाजनी यांचे मोठे भाऊ गंगाधर पंत बरेच दिवस पोटदुखीने आजारी होते. बाबांचे नाव ऐकून ते शिर्डीला आले आणि त्यांना बरे करण्याची बाबांना विनंती केली. बाबांनी त्यांच्या पोटाला हात लावला आणि म्हणाले, देव बरे करेल. त्यावेळेपासून पोटदुखी पूर्णपणे बरी झाली. नानासाहेब चांदोरकरांना तीव्र पोटदुखी झाली. ते रात्रभर अस्वस्थ होते. डॉक्टरनी त्यांना इंजेक्शन दिले, पण काही परिणाम झाला नाही. मग ते बाबांकडे आले. त्यांनी त्यांना बर्फी तुपात मिसळून खावयास सांगितली. या औषधाने त्यांना पूर्ण आराम पडला. या सर्व गोष्टी सांगतात की वेगवेगळे आजार कायमचे बंद करण्याची ताकद ही फक्त बाबांच्या शब्दात आणि आशीर्वादात होती. श्री साईंना नमस्कार. सर्वांना शांती लाभो.